राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय काका? प्रकाश अण्णासो खंडागळे, गाव मेथोडे. मेथोडे. हा. बरं, या मेथोडे गावातून वंदना शेळके हो. आणि यशराजे साळुंके पाटील आणि हो. अतुल पवार ही तीन उमेदवार टुरिस्ट मध्ये आहेत. हो. तर ह्या उमेदवारात कुणाला जास्त मतं पडतील आणि कोण चांगलं काम केलं याच्यात? त्यात अतुल मालक पवार हा काम चांगलं आहे, हा अजून काम चालूच आहे. हा हा, आता हे दुसरे जे वंदना शेळके, काय नाही, त्यांचा परिचयच नाही, बर, आणि यशराजेंचा काहीच नाही. बर, अतुल मालकांनी काय कामं केलेले आहेत केली काय? केली ती हा, काय काय कामं झाले ते? डिपो झाले तर, रस्ते झाले तर, वाडी वस्तीवर पाणी सोय आहे त्या, हा डाम कोणा लाईट नाही तर लाईट आली आहे, हा डिपो दिले तर हा काम चांगली आहे ती. चांगली आहे ते. म्हणजे एकंदरीत इथून वातावरण कोणाला चांगलं आहे? अतुल मालक. अतुल मालक. बर, आणि ठीक. नमस्कार. नाव काय आपलं? नाव रामचंद्र भगवान खंडागळे, गाव? गाव मेथोडे. बर, मेथोडे. मेथोडे गावातून तीन उमेदवार आहेत. एक वंदना शेळके आणि दुसरं आहे ते यशराजे साळुंके पाटील, तिसरे अतुल पवार. हे तीन उमेदवार आहेत. ह्यातलं कुठल्या उमेदवारांनी काय चांगले कामं केले आहेत, विकास कामं केले आहेत? विकास काम चांगले केले अतुल पवार. बर, काय हा, आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते? नदीला पाणी त्यांनी सोडले बर, आणि मागील ती त्याने वस्तू दिली, डाम दिलं, कुठं लाईट दिली नव्हती, त्या माणसाला आली. रस्ता केलाय, रस्ता प्रत्येक घरागणेच रस्ता केला त्याला. आता इलेक्शन चालू आहे म्हणून रस्ता वगैरे चालू आहे. अहो तेवढं होणार की आता. बरोबर आहे की. मग ह्याच्या अगोदरच्या आमदार लोकांनी काय केले नाही का? त्याच्या बी होणार की, आधी आधी केलं की त्यानं. अगोदरचे आमदार वगैरे त्यांनी काय काम केले नाही असं वाटतंय का तुम्हाला? आमदार आता आपण कसं आमदारचं सांगायचं नाव? नाही नाही, म्हणजे एकंदरीत कामं झालेली नाही त्यांच्या ह्याच्यात. हा नाही, चांगलं आता सध्या तर चांगलं आहे काय. हा, मग आता इथनं पुढचं काय सांगावं? बर, ठीक. मग तुम्हाला नवीन उमेदवार घ्यायचा असं तुम्हाला काय म्हणायचं की बाबा आता नवीन आम्हाला घेऊच वाटत नाही. तर आता ही गडी आता आज संध्याकाळी लाईट नाही, लगेच संध्याकाळी बसवणार गडी अतुल पवार असा माणूस. सप्लाय देणार पाहिजे का? एकटी लाईट जांभूळ टाकून झाली, पण सप्लाय आहे की थोडंफार राहणार. ह्या बाबतीत लक्ष नाही का आपल्या गावात? नाही नाही, लक्ष देत नाही. आता गावातला तर आता गणपतराव देशमुख होतं, 35 वर्षे आमदार होता. त्याला त्याकडे गेलं तर ते गावातल्या पुढऱ्याची चिठ्ठी घेऊन जायला लागायची. म्हणजे वैयक्तिक काम त्याचं करत नव्हता तालुक्यात असं. मग आता हे बापून बिपून चांगली कामं केली ते आता त्यांच्यावर अत्याचार होते. हे काय शेवटी राजकारण आहे. हा, सुद्धा ती निवडून आलाय. आता याला जवळा गट दिलाय, जवळ्या गटात सुद्धा निवडून येणारच. हा, कामच भरपूर चालू आहे आणि अजून चालूच आहे ती कामं. हा, स्वतःच रस्ता करून द्यायला लागले लोक. काय केलं? स्वतः रानातला 5 एकरातला मुरुम उचलला. हा, टिपर चालवते, ट्रॅक्टर चालवते, कामं चांगली. धन्यवाद. नमस्कार. हा, नमस्ते. नाव सांगा आपलं. माझं नाव संतोष पवार, गाव? मेथवडे. मेथोडे. हा. मेथोडे गावातून 3 उमेदवार चुरस मध्ये आहेत. एक वंदना शेळके, दुसरे यशराजे साळुंके पाटील, तिसरे अतुल पवार. हा, तर ह्या तिन्ही उमेदवारापैकी कुणाला जास्त मतदान होईल आणि कुणाची विकास कामं चांगली आहेत? अतुल मालकांना जास्त मतदान होईल. अतुल मालकांनाच का होईल? मुळात हे मेथवडे हे अतुल मालकाचं गाव आहे. हा महत्वाचं सांगायचं तर अतुल मालकाचं गाव आहे. हा आणि या गावामध्ये कोणताही भांडण असू द्या, कोणतंही भांडण असू द्या, तंटा असू द्या, काही या गावातलं कोणतीही अडचण असली तर ते अतुल मालक सोडवतात. हा. एक रस्ता, वीज, लाईट हे प्रश्न गावात एकही प्रश्न असा नाही की अतुल मालकानं तो सोडवला नाही. हा त्यामुळं या गावातून जास्तीत जास्त 80 ते 90% मतदान हे अतुल मालकाला होणार. अतुल मालकाला. हा, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. लक्ष्मण जगदाळे, गाव? मेथोडा. मेथोडे. मेथोडे गावातून जे आता उमेदवार आहेत, ह्या उमेदवारांना कुठल्या म्हणजे चांगल्या उमेदवार यातला कुठला आहे? अतुल मालक पवार. अतुल मालक पवार. काय ह्या अतुल मालकाशिवाय दुसरे आता 1-2 उमेदवार, वंदना शेळके आहेत, यशराजे साळुंके पाटील आहेत, ह्यांनी काय कामं केले? काय नाही मेथोड्यात काय त्यांची कामं नाही ती कार्य नाही. अजिबात आहे, ओळखच नाही.
इथं. असं बी सांगण्यात येते की आता त्यांनी जे कामं चालू केली म्हणून इथं अतुल मालकांनी कामं चालू केली असं सांगण्यात येते. नाही ह्याच्या आधीपासून कामं चालू आहे ती. काय काय कामं झाली? लय रोडची झाली ती, डीपी झालं, डाम झालेत, नळ्या बसवून दिल्या, सगळी कामं चांगली आहे ती. म्हणजे एकंदरीत इथं वातावरण कुणाला चांगलं आहे? अतुल पवार. अतुल पवार. नागेश शेळके. गाव हे मेथोडे. मेथोडे. पण मेथोडेतून आता एक 3 उमेदवार मध्ये आहेत. वंदना शेळके, यशराजे सावंत पाटील आहेत आणि आपले अतुल पवार आहेत. तर ह्या 3 उमेदवारापैकी कुणाचं कार्य चांगलं आहे? अतुल पवार वनवे. अतुल पवार वनवे. अतुल पवारच का? हे जे 2 उमेदवार आहेत त्यांनी काही कामं केलेली नाहीत का? आम्हाला हा उमेदवारच माहित नव्हता. पुढचा जो आमचा अतुल पवारच्या विरुद्ध उमेदवार आहे ना, तो आम्हाला माहित नव्हता. त्यावेळेस उमेदवार त्यांनी दाखल केली, त्यावेळेस आम्ही इन्स्टाला ओपन करून बघितलं की बाबा उमेदवार नक्की कोण आणि कसला आहे ते तर बघण्यासाठी. मला उमेदवारच पुढला माहित नव्हतं कोण आहे ते. तसं अतुल पवारचं काम कंटिन्यू चालू आहे. रस्ते म्हणा, डाम म्हणा, डीपी म्हणा, हे कंटिन्यू काम चालूच आहे, पहिल्यापासूनच चालू आहे. आणि एक विषय असा आहे की तुम्हाला जर कोणतेही निम्याला कुठली अडचण येऊ द्या, एक फोन करा, तुमचं काम चालू होऊन जाते. म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. 100%. म्हणजे ह्या दोन्ही दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना काय मतदान होईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आता कसे गाव पातळीवर विरोधात थोडाफार राहतोय. एक 5-10% तेवढा फरक पडणारच, पण 90% आपलं 90-95% आपलं अतुल पवार वनवे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? नवनाथ वसंत पडवळकर. गाव? मेथोडे. मेथोडे गावातून 3 उमेदवार आहेत. वंदना शेळके, यशराजे पाटील आणि अतुल पवार. हे 3 उमेदवार आहेत. तर ह्या 3 उमेदवारापैकी कुठल्या उमेदवाराला जास्त मतदान होईल आणि कुठल्या उमेदवाराचं काम इथं विकास कामे कुठल्या उमेदवाराचे? विकास कामे आता सांगायची गरजच नाही. आमच्या घराच्या पाठीमागे जायची बघायची असली तर अतुल पवार 1 नंबर. अतुल पवार. म्हणजे अतुल पवारांची जी कामं आहेत ती भरपूर झालेली. भरपूर, त्याला तोडच नाही त्या कामाला. कशाची असो, घरगुती असतो बाबा, तुमची रस्त्याची असतो, घरातला असू द्या, कुठले मॅटर, एनी टाइम हजर राहणार, ऑलराऊंडर. एकंदरीत मेथोड्यातून वातावरण कुणाला चांगलं आहे? अतुल पवार. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? रामादत्त अंकुशराव. बर. गाव? मेथोडे. बर. मेथोड्यातून एक 3 उमेदवार आहेत. वंदना शेळके आणि यशराजे सावंगे पाटील आणि अतुल पवार. त्या 3 उमेदवारात कुठला उमेदवार इथं विकास कामं केलेत, त्याला ओळखलं जातंय, असा कुठला उमेदवार आहे? त्या अतुल मालक. अतुल मालक. बरं. अतुल मालकांनीच केलीत का कामं? सगळे उमेदवार काय नाहीत का करत नाही देव. ती 6 वर्ष 15-20 वर्ष झाले ती आमदार जे आहे तीच काय सुद्धा करत नाही. तेवढी मतापुरतीच गुळमाट बोलते ती. आणि परत ह्या गावाला इफिरेकी सुद्धा नाही ती. इथं आमच्या गावाला ती अजूनपर्यंत आला बी नाही. तर एकंदरीत वातावरण कोणाला चांगलं येईल माहिती? अतुल मालकाला. अतुल मालक. कोण येईल असं वाटतं? चांगला आहे. कोण येईल असं वाटतं? अतुल मालक. अतुल मालक. ती दुसरे 2-3 उमेदवार आहेत त्यांचं काय? ते त्यांना 50% पडते. 50% पडेल असं वाटतंय का तुम्हाला? असं शंका आहे. होय. मग काय विकास कामं काय अतुल मालकांनी काय केलेत काय? भरपूर केले. आणि आता ती दुसरे जे आता उमेदवार आहेत त्यांनी काय विकास कामं केलेली नाहीत का? काय बघून केलेत, काय केलेलं नाहीत असं होतं ना. होय. मी तुमच्या मेथोड्यात विकास कामं भरपूर केलेत अतुल मालकांनी. ठीक. मग कोणाला लीड जायला असं वाटतंय? मालकाला. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. नाव सांगा आपलं सर. अण्णा पवार. गाव? सांगोला. माझं मूळ गाव मेथोडे आहे, मी राहायला सांगोला. अच्छा. म्हणजे मेथोड्यात तुमचं मतदान आहे की. बरं. या मेथोड्यात आता हे 3 उमेदवार आहेत, यशराजे सावंगे पाटील, वंदना शेळके आणि अतुल पवार. तर ह्या तिघापैकी कुणाची? 4 उमेदवार आहेत. तसं एक राणी उबाळे हे पण आहेत. मग तर ह्या 4ही उमेदवारापैकी कुठल्या उमेदवाराला जास्त लीड जाईल इथून? अतुल पवार. त्यांची काय विकास कामं आहेत काय? सगळी त्यांचीच विकास काम आहे, दुसरं कोणाची तिथं? म्हणजे असं बी ऐकण्यात येतं की आता ज्या उमेदवार इलेक्शन पुरतं कामं चालू केलेत, असं काय आहे का? इलेक्शन पुरतं करतो. आता 9 वर्ष झालेत गावात काम करते. 9 वर्ष झाले. म्हणजे एकंदरीत त्यांची विकास कामं चांगली आहेत. 1 नंबर आहे. म्हणजे इथं लीड कोणाला जाईल म्हणतात? अतुल पवार. धन्यवाद. नमस्कार. नाव काय आपलं? अमोल गंगतडे. गाव? मेथोडे. मेथोड्यामधून आता जे 4 उमेदवार आहेत तुमचे, त्यापैकी कोणाचं लीड जायला असं वाटतं? अतुल पवार. अतुल पवारलाच का जायला असं? माणसातला माणूस आहे. होय. आणि बाकीचे काय आता जे जनावर बरी त्यापेक्षा
होय काय बरं विकास कामं कुणी कुणी केली त्यात काय फक्त अतुल पवार. फक्त अतुल पवार म्हणजे अतुल पवार एकंदरीत विकास कामं आणि माणसातला माणूस असं म्हणणं आहे तुमचं. इथले स्थानिक आहेत असं म्हणून म्हणतात त्याबद्दल नाही नाही, तुम्ही कोणालाही चौकशी करा, कुठल्याही गावात 14 गावात कधी एनी टाइम चौकशी करायची, एकच नाव निघणार. नमस्कार. नाव काय आपलं सर? गुंडोबंद माळी, गाव मेथोडे. मेथोडेतून 4 उमेदवार आहेत. हा. एक राणी उबाळे आणि दुसरे वंदना शेळके, तिसरे अतुल पवार, चौथे यशराजे साळुंखे पाटील. हे 4ही उमेदवारांमध्ये कुणाची विकास कामं चांगली येते आणि कुणाला लीड जाईल? अतुल पवार. अतुल पवारलाच का जाईल? कामं केलीत ना. अतुल पवारांचं गाव मेथवडे आहे. मग आता तुमच्या गावचा माणूस आहे म्हणून बोलताय का खरंच काय केलंय? कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. विकास कामं 100% केलेली आहेत. बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांनी काही कामं वगैरे काय नाही केली. काय केलेलं नाही. इलेक्शनचं वातावरण आहे हे. काय वाटतंय तुम्हाला? अतुल मालक पवार ही कामाचा गोरगरिबाला जाणणारा माणूस आहे. त्याने एकतपूर जिल्हा परिषद लढवली. ती त्या लोकांना विचारा किती कामं केली. ती रस्त्याची असू द्या, पाणी असू द्या, लाईटची असू द्या, एखाद्याला बोर मारून देते ती. एखादा गोरगरीब दवाखान्यात नडला असं त्याचं बिल भरून घरी पाठवू देते. निम्याराचं कोण आजारी पडलं, गाडी नसली त्याची इथं भाव राहते, ती गाडी पाठवून देते, गाडी घेऊन जाते ती. आणखीन काय पाहिजे? ह्यांनी आजपर्यंत गावच बघितलं नव्हतं. ह्यांना काय कळायचं कामं करायची? म्हणजे एकंदरीत जे उमेदवार दुसरे आहेत त्यांनी कोण इथं जे आलेले? 40 वर्षाचा त्याचा बाप पुढारी आहे, हां. त्यानं मेथोड कधी बघितलं हे विचारा त्याला आधी. म्हणजे एकंदरीत त्या सत्तेवर असताना सुद्धा त्यांनी आलेलं नाही तिथं. कधी आलाच नाही. तर आता पोरगं उभा आहे म्हणून ती होतोय. हां, आता लोकांच्या पायात पडतोय. पण हे जे अगोदर काय परिस्थिती आहे त्यानं मेथोडच बघितलं होतं हे विचारा त्यांना, ते सांगा. धन्यवाद. नमस्कार मामा. नमस्कार. नाव काय आपलं? उत्तम पवार. उत्तम पवार. हा. गाव? मेथोडे. बरं, मेथोडेतून एकंदरीत इलेक्शनचं वातावरण काय? चांगला अतुल पवाराचं. अतुल पवारांचं चांगलं आहे. हा. अतुल पवारांनी काय कामं वगैरे काय भरपूर केली ते. विकास कामं भरपूर केले. विकास कामं. दुसरे जे आहेत दुसरे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं नाही का? नाही त्यांचं काय झालेलं नाही. काय झालं नाही त्याच्याकडे. एकंदरीत काय असं विकास कामं झालेली नाहीत. ठीक आहे. धन्यवाद. प्रकाश तुकाराम पवार, गाव? मेथोडे. मेथोडे गावातून एकंदरीत वातावरण कसं आहे इलेक्शन? अतुल मालक पवार. अतुल मालक पवार. आता ही वंदना शेळके, हे जयेशराजे साळुंखे पाटील यांचं काय? बघितलंच नाही गावातल्या लोकांनी, ते कोण आहे तीच माहिती नाही. होय. बरं. एकंदरीत वातावरण कोणाला जाईल म्हणतात? अतुल पवार. अतुल पवार.